नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण नळ टाके हौद यावरील जी सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत पार्ट 2 आणि त्यामधील टाइप क्रमांक 4 सुरुवातीला आपण पाहत आहोत। तर टाइप क्रमांक 4 मधील जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण सुरुवातीला व्यवस्थितरित्या वाचून घेऊ आणि त्या प्रश्नाला ट्रिकने किंवा लॉजिक लावून कसं सोडवण्याचा प्रयत्न करता येईल हे आपण पाहणार आहोत। पहा प्रश्न काय म्हणतो, एक नळ एक टाकी 10 तासात 10 तासात भरतो, दुसरा नळ 20 तासात भरतो, तिसरा 30 तासात रिकामा करतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या लक्ष द्या, दोन नळ टाकी भरत आहेत व एक नळ टाकी रिकामी करत आहे, तर तिन्ही नळ एकदम सुरू केले असता टाकी किती वेळात भरेल, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिलं व्यवस्थितरित्या प्रश्न समजून घ्या, कारण प्रश्न जर समजला तर तुम्ही उत्तर सहजरित्या काढू शकता, कुठल्याही सूत्राचा न वापर करता पण काढू शकता। त्यासाठी काय करावं लागेल तर प्रश्न आपल्याला व्यवस्थितरित्या सुरुवातीला समजून घ्यावा लागेल। आता पहा, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो, याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो पहिला जो नळ आहे तो नळ एखादी टाकी किती तासात भरतो असं आपल्याला सांगितलेलं आहे 10 तासात, आणि त्यानंतर दुसरा नळ 20 तासात परत तीच टाकी भरतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो तिसरा जो नळ आहे तो 30 तासामध्ये टाकी काय करत आहे, रिकामी करत आहे, हे लक्षात असू द्या। कारण पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन नळ टाकी भरत आहेत पण तिसरा नळ टाकी रिकामी करत आहे, आणि तिन्ही नळ जर एकदाच चालू केलं तर टाकी किती वेळामध्ये भरल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो पहिल्या नळाची जो प्रेशर आहे तो लिहून घेतला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये, दुसऱ्या नळाचा आणि तिसऱ्या नळाचा, असं तिन्ही नळाचे जे प्रेशर आहेत किंवा तास आहेत, आपण तास म्हणू, तास जे आहेत हे आपण लिहून घेतलेलं आहे। आता भागिले काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, पहा भागिले करताना एक लक्षात ठेवायचा, या ठिकाणी सुरुवातीला मायनस देऊन ठेवा। आता मायनस का द्यायचं तर लक्षात असू द्या, दोन नळ पाणी भरत आहेत पण एक नळ पाणी रिकाम करत आहे, म्हणजे टाकी रिकामी करत आहे, आणि रिकामी करत असल्यामुळे ते कमी करत आहे, टाकीमधलं जे पाणी आहे ते कमी करत असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागणार आहे। मग आता काय करणार, यापूर्वी आपण जे केलं होतं पहिल्या व दुसऱ्या जे टाकीचे प्रेशर आहेत किंवा आपल्याला तास दिलेले आहेत त्यांची जोडी लावून घेऊ, म्हणजेच 10 गुणिले 20 करा, अधिक काय करणार दुसऱ्याची व तिसऱ्याची जोडी लावणार, म्हणजेच 20 गुणिले 30 करणार, अधिक पहिल्याची व तिसऱ्याची जोडी लावा, म्हणजेच 10 गुणिले 30 करणार। जोडी व्यवस्थितरित्या तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करून मित्रांनो अंशाचा आपण आता गुणाकार करू। 3 दोन्ही 6, 6 1 6, म्हणजेच आपल्याकडे अंशामध्ये 6, 3 0 म्हणजेच 6000 असा अंशामध्ये आपल्याकडे आलेलं आहे। आता त्यानंतर पाहू शकता तुम्ही 20 10 200 म्हणजेच मायनस 200 असं आपण या ठिकाणी लिहून घेऊ, अधिक अधिक 30 गुणिले 20 म्हणजेच 3 दोन्ही 6, 2 0 ला 0 अर्थातच 600, अधिक 30 1 30 0 ला 0 म्हणजेच 30 10 300 असं आपण लिहून घेऊ। आता पहा
6000 ला 6000 जे अंशामध्ये आपल्याकडे आहेत ते, आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 600 आणि 300 900, 900 मधून विद्यार्थी मित्रांनो 200 गेले तर उरतील 700, हे आपण या ठिकाणी लिहून घेऊ. आणि 20 अंशातले 20 छेदातले कटवले तर अंशामध्ये आपल्याला 60 उरत आहे आणि छेदामध्ये आपल्याला 7 दिसत आहे. मित्रांनो, हे जर उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक मध्ये दिसलं तर आपल्याला याला मिश्र स्वरूपामध्ये तयार करायची आवश्यकता पडणार नाही, परंतु आपल्याला हे उत्तर दिसत नाही म्हणून आपण मिश्र स्वरूपामध्ये रूपांतर करत आहोत. 7 8 56. आता 56 मध्ये किती मिळवावे लागतील तेव्हा 60 उत्तर येईल, तर आपल्याकडे उत्तर येईल 4, कारण 56 मध्ये जर 4 मिळवले तर उत्तर 60 येते. याचाच अर्थ उत्तर आपल्याकडे आलेला आहे 8.4/7 तास लागतील. तेव्हा ते तिन्ही नळ एकदम जर सुरू केलं तर टाके पूर्ण भरेल, आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये म्हणजेच ए मध्ये दिसत आहे. पहा, व्यवस्थितरित्या जर तुम्ही लक्षात घेतलात तरच तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवता येतील. मित्रांनो पहा, जरी या प्रश्नामध्ये तुम्हाला काही डाऊट वाटला असेल तरी या येणाऱ्या प्रश्नामध्ये तुमचा डाऊट पूर्णतः क्लिअर होईल असा मी शब्द तुम्हाला देऊ शकतो. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आपल्याला समजलेला आहे. 3 नळ आहेत, त्या 3 नळापैकी 2 नळ काय आहेत, टाके भरत आहेत, पण 1 नळ टाके रिकामी करत आहेत. आणि प्रश्न आपल्याला काय सांगितला की तिन्ही नळ जर एकदम चालू केले तर टाके भरण्यासाठी किती तास लागेल किंवा किती वेळ लागेल. प्रश्न समजला. आता काय करणार मग, तुम्हाला माहित आहे. आता पहिला नळ टाके 10 तासामध्ये भरत आहे म्हणून या ठिकाणी 10 लिहून घ्या, गुणिले दुसरा नळ 10 तासातच भरत आहे म्हणून गुणिले परत 10 करा, गुणिले तिसरा नळ ती टाकी किती तासामध्ये रिकामी करत आहे, 20 तासामध्ये, म्हणून या ठिकाणी गुणिले 20 करा. आता काय करायचं हे महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, 2 नळ टाकी भरत आहेत पण 1 नळ टाकी काय करत आहे, रिकामी करत आहे, म्हणून सुरुवातीला या ठिकाणी काय द्यावं लागेल, वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागेल. कारण की 1 नळ टाकी रिकामी करत आहे म्हणजे त्यातून वजा होत आहे पाणी, म्हणून या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह सुरुवातीला देऊन घेऊ. त्यानंतर पहिल्या नळाचा जो टायमिंग आपल्याला दिलेला आहे त्याचं व दुसऱ्या नळाची आपण जोडी लावू, म्हणजेच 10 गुणिले 10 करू. त्यानंतर पहा, अधिक दुसऱ्याची व तिसऱ्याची जोडी म्हणजेच 10 गुणिले 20 आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. त्यानंतर पहिल्याची व तिसऱ्याची म्हणजेच 10 गुणिले 20 आपण करून घेऊ. आता अंशामध्ये ज्या संख्या आपल्याला दिसत आहेत त्यांचा आपण काय करू, गुणाकार. पहा, बे1 बे, बे1 बे म्हणजेच 2 या ठिकाणी लिहून 3 0 द्या. उत्तर आपल्याला मिळालं 2000. आता 2000 भागिले, पहा विद्यार्थी मित्रांनो काय करणार, पहिल्या जोडीचं 10 गुणिले 10 10 10 100 म्हणजेच -100 या ठिकाणी लिहून घेऊ. अधिक 20 10 200 म्हणून अधिक 200, परत 20 10 200. आता पहा, 2000 ला 2000 भागिले विद्यार्थी मित्रांनो मायनस, पहा व्यवस्थित लक्ष द्या, पूर्ण लिहायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही, कारण 200 200 400, 400 मधून 100 गेले तर उरतात विद्यार्थी मित्रांनो 300, हे तुम्हाला लिहायची आवश्यकता पडणार नाही. आता पहा, 2 0 2 0 कटले तर अंशामध्ये आपल्याला 20 मिळत आहे, छेदामध्ये आपल्याला 3 मिळत आहे. हे जर उत्तर आलेलं 20 भागिले 3 आपल्याला ऑप्शन मध्ये दिसलं तर हेच उत्तर फायनल असणार आहे. आणि जर नाही दिसलं तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहित आहे. 3 संघ 18, 18 मध्ये किती मिळवलं तर 20 होईल, तर 2. उत्तर आपल्याकडे आलेलं आहे 6.2/3. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी मध्ये उत्तर दिसत आहे. किती सोपं आहे, इझी आहे. कुठल्या सूत्राचा आपण वापर न करता सोडवत आहोत हे पहिलं लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो.
कारण सूत्राचा वापर करण्याची गरजच नाही अशा प्रश्नांना. फक्त प्रश्न आपल्याला समजायला पाहिजे. पहा प्रश्न आपण आणखीन एक घेतलेला आहे. प्रश्न काय म्हणतो, एक नळ 1 टाके 20 तासात भरतो. मग 20 लिहून घ्या, गुणिले दुसरा नळ 30 तासात टाकी भरत आहे म्हणून गुणिले 30 करा. तिसरा नळ 40 तासात ती टाकी रिकामी करत आहे म्हणून गुणिले 40 करून घ्या. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, 2 नळ जर भरत असतील तर तिसरा नळ ती टाकी रिकामी करत आहे म्हणून सुरुवातीला वजाबाकीचं चिन्ह देऊन घ्या. कारण टाकी रिकामी होत आहे हे लक्षात असू द्या. त्यानंतर काय करणार, पहिल्या नळाची दुसऱ्या नळाची जोडी म्हणजेच 20 गुणिले 30 असं करा, अधिक दुसऱ्याची व तिसऱ्याची जोडी म्हणजेच 30 गुणिले 40 असं करा. त्यानंतर तिसरी जोडी पहिल्याची व तिसऱ्याची म्हणजेच 20 गुणिले 40 या पद्धतीनं तुम्ही करू शकता. आता अंशामधले जे काही संख्या आहेत त्यांचा गुणाकार करू. म्हणजेच 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24, या ठिकाणी 24 लिहू आणि किती झिरो द्यावे लागतील, 3 झिरो, म्हणजेच 24,000 आपल्याला असा अंशाचा गुणाकार आलेला आहे. आता पहा 3 दोन्ही 6 म्हणजेच या ठिकाणी -600 असं पहिल्या जोडीचं उत्तर आलेलं आहे. अधिक 4 त्रिकम 12, पहा विद्यार्थी मित्रांनो 12 2 झिरोला 2 झिरो म्हणजेच 1200, अधिक 4 दोन्ही 8, पहा 8 2 झिरो 800. आता 24,000 ला या ठिकाणी तुम्ही 24,000 लिहू शकता आणि भागिले विद्यार्थी मित्रांनो पहा 1200 आणि 800 किती होतात तर 2000. 2000 मधून 600 काढून टाका, उरतात तुमच्याकडे 1400 म्हणजेच 1400. 1400 मधले 2 झिरो आणि 24,000 मधले 2 झिरो जर कटले तर आपल्याकडे उरत आहे 240 भागिले 14. हे जर ऑप्शन मध्ये उत्तर तुम्हाला जर दिसलं तर मित्रांनो तुम्ही याला सिलेक्ट करू शकता. पण या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, मिश्र अपूर्णांकामध्ये दिलेला आहे. मग काय करणार, याचे अवयव पाडणार. आता अवयव कसे तुम्हाला माहित आहे, 12 दोन्ही 24, झिरोला 0 म्हणजे 20 गुणिले 12 केला तर उत्तर तुम्हाला किती मिळणार तर 240 मिळणार. त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 7 दोन्ही 14. आता पहा बेयक बेसख 14. आता विद्यार्थी मित्रांनो बेसख 12 आणि आपल्याला पहा या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळत आहे 6 गुणिले अंशामध्ये 20 आणि भागिले 7. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. आता या ठिकाणी आपल्याला साई दोन्ही 12 म्हणजेच 0 समोर 0, 120 भागिले 7 असं आपल्याला उत्तर दिसत आहे. परत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहित आहे की हे जर उत्तर आपल्याला मिळालं नाही किंवा दिसत नसेल तर आपण काय करतो, छेदामध्ये 7 ला 7 लिहितो. बरोबर आहे. 17 गुणिले 7, 17 7 119 म्हणून 119 मध्ये जर 1 मिळवला तर 120 होतात. याचा उत्तर आपल्याला मिळालेला आहे 17.1/7. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करू, टाईप आपली जर आता आपण चेंज करणार आहोत, बदलणार आहोत. आता टाईप कशी बदलायची पहा, आपण टाईप क्रमांक 5 मधील उदाहरण पाहणार आहोत. आता 5 काय म्हणतो ते सुरुवातीला आपल्याला पाहणं गरजेचं आहे. प्रश्न काय म्हणतो, प्रश्न व्यवस्थित लक्षात घेऊ आपण. समान व्यासाच्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी 9 तासात पूर्ण भरते. जर यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 4 नळ आहेत, त्या नळांचा जो व्यास आहे तो सारखा आहे आणि त्या 4 नळांनी एक पाण्याची टाकी जर भरायचं असेल तर किती तास लागतात, 9 तास लागतात.
परंतु आपल्याला सांगितलं की बाबा त्या 4 नळापैकी एखादा नळ खराब झाला असेल किंवा आपण बंद केला आणि 3 नळांनी जर तीच टाकी आपल्याला भरायचं असेल तर आपल्याला किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे। मग आता काय करायचं बरं, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इझी आहे, सोपं आहे। 4 नळ आहेत, बरोबर आहे। आता 4 नळांनी जर आपल्याला ती पाण्याची टाकी भरायचं असेल तर किती तास लागत आहेत? 9 तास, म्हणून 4 गुणिले 9 करा आणि विद्यार्थी मित्रांनो भागिले, आता आपल्याला जर 3 नळ सुरू करायची असतील किंवा 3 नळ चालू ठेवून ती आपल्याला टाकी भरायची असेल म्हणून भागिले 3 करा। आता पहा 3 1 3 3 त्रिक 9, कोण उरलं तर 4 गुणिले 3 4 त्रिकम 12। 3 नळांना जर ती टाकी भरायचं असेल तर 12 तास आपल्याला लागतात आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये मिळत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो किती इझी, किती सहजरित्या आपण सोडवत आहोत। मित्रांनो मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की चॅनलवर नवीन आला असाल किंवा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। आता प्रश्न काय म्हणतो पहा, समान व्यासाच्या 5 नळांनी एक पाण्याची टाकी 20 तासात पूर्ण भरते। जर यापैकी फक्त 4 नळ सुरू ठेवले तर टाकी किती वेळात भरते? आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न समजला असेल, 5 नळ जर चालू ठेवले तर ती टाकी 20 तासामध्ये भरते, म्हणून 5 गुणिले 20 करा आणि त्या 5 नळापैकी जर 4च नळ चालू ठेवले तर ती टाकी किती वेळेमध्ये भरते, म्हणून भागिले 4 करा। 4 1 4 4 पंचे 20, याचा अर्थ 5 गुणिले 5 5 5 25 तास लागतील। 4 नळ जर आपण चालू ठेवले तर ती जी टाकी आहे ती भरण्यासाठी आपल्याला 25 तास लागतील आणि हे 25 तास आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये दिसत आहेत। तर पहा याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू। प्रश्न काय म्हणतो, प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न करा। प्रश्न काय म्हणतो, समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 15 तासात पूर्ण भरते। जर यापैकी फक्त 5 नळ सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळेमध्ये भरते? आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न व्यवस्थितरित्या समजला असेल। 6 नळ जर असतील तर ती टाकी भरायला 15 तास लागत आहेत, म्हणून 6 गुणिले 15 करा। जर त्या 6 नळापैकी एक नळ आपण बंद करून टाकला किंवा खराब झाला असं समजलं तर 5 नळांनी ती टाकी भरायला किती वेळ लागते, म्हणून भागिले 5 केलं तर पहा 5 1 5 5 त्रिक 15, कोण उरलं तर 6 गुणिले 3 साहित्र्यांग 18 तास लागत आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ते आपल्याला ऑप्शन क्रमांक किती मध्ये दिसत आहेत? ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला ते दिसत आहेत। याच पद्धतीने मित्रांनो पहा समोरचा प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। प्रश्न काय म्हणतो, सारख्या व्यासांच्या 6 नळांनी टाकी 14 तासात भरेल तर त्याच व्यासांच्या 7 नळांनी, आता पहा विद्यार्थी मित्रांनो 7 नळांनी टाकी किती वेळात भरेल? म्हणजे प्रश्न आता समजा प्रश्न थोडा आपण चेंज केला कारण टाईप बदलली, आपली आता टाईप 6वी चालू आहे। काय म्हणते पहा, सारख्या व्यासाच्या 6 नळांनी जर टाकी भरायचं असेल तर किती वेळ लागतो? 14 तास लागतात आणि तर त्याच व्यासाच्या 7 नळांनी म्हणजे 6 नळ जेव्हा होते तेव्हा आपल्याला 14 तास लागत होते। परंतु आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे सर्वांना की आपल्याला आता एक नळ काय केलेला आहे? वाढवलेला आहे। मग आता 7 नळांनी जर ती टाकी भरायचं असेल तर आपल्याला किती वेळ लागेल हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे। मग आपण काय करणार? सेम करणार। 6 नळ आहेत, बरोबर आहे। 6 नळ भरण्यासाठी किती तास लागत आहेत? 14, म्हणून 6 गुणिले 14 करा। आता 7 नळ जर असतील तर किती तास लागतील, म्हणून भागिले 7 करा। विषय संपला। 7 1 7 7 दोन्ही 14, उत्तर काय मिळत आहे? 6 गुणिले 2 म्हणजेच 6 दोन्ही 12 तास लागतील। हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये उत्तर दिसून येत आहे। पहा समजलं?
त्याच पद्धतीनं याच पद्धतीचा प्रश्न आपण आणखीन पाहू. सारख्या व्यासाच्या 8 नळांनी 18 ती टाकी 18 तासात भरते व त्याच व्यासाच्या 9 नळांनी ती टाकी किती वेळात भरते. आता तुम्हाला प्रश्न समजला असेल. तुम्हाला माहित आहे एक टाकी आहे, ती टाकी भरण्यासाठी 8 नळ जर चालू केले तर 8 नळांनी 18 तास लागतात, बरोबर आहे. जर 8 ऐवजी जर 9 नळ जर आपण यूज केले, वापरले तर किती तास लागतील, म्हणून भागिले 9 केलं. पहा 9 1 9, 9 2 18, याचा अर्थ 8 गुणिले 2, 8 2 16 उत्तर मिळालंय 16. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी मध्ये उत्तर दिसून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा किती इझी आहे. आता याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू. प्रश्न काय म्हणतो, प्रश्न समजला असेल तुम्हाला. आता सारख्या व्यासाच्या 8 नळांनी टाकी 15 तासात भरेल तर त्याच व्यासाच्या 9 नळांनी टाकी किती वेळात भरेल. म्हणजे मित्रांनो एकाच सारख्या व्यासाच्या 8 नळ आहे तर 8 नळांनी ती टाकी भरायला 15 तास लागत आहेत. जर एक नळ वाढवलं म्हणजे 9 नळ केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरते. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता 15 8 120, 15 8 120 भागिले 9. आता विद्यार्थी मित्रांनो 9 न भाग देण्याऐवजी आपण काय करू, पा अवयव पाडू. मग आता अवयव कसे पाडणार, पा 3 त्रिक डायरेक्ट कटवू. 3 त्रिक 9, 3 चौक 12, वरी अंशामध्ये 40 उरत आहे, छेदामध्ये 3 उरत आहे. उत्तर जर दिसलं तर ठीक, नाहीतर काय करणार 3 ला 3 लिहिणार. मग आता तुम्हाला माहित आहे 13 त्रेंग 39 आणि मग आता 39 मध्ये 40 होण्यासाठी 1 मिळवावं लागेल, म्हणून उत्तर काय मिळालं 13.1/3. हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसून येत आहे उत्तर. प्रश्न समजून घ्या. आता मित्रांनो पहा आपण टाईप आता चेंज करत आहोत. आता टाईप क्रमांक 7 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. टाईप क्रमांक 7 मधील पहिला प्रश्न आपण वाचून घेऊ आणि त्या प्रश्नाला ट्रिकने कसे सोडवता येईल हे आपण पाहू. प्रश्न काय म्हणतो, प्रश्न पहा. प्रश्न जर तुम्हाला समजला तर उत्तर काढण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. प्रश्न पहा मित्रांनो, एक नळ 1 टाकी 10 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाकी 15 तासात भरतो आणि दुसरा नळ 2 तास चालू ठेवला व बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाकी किती वेळात भरेल. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पहा प्रश्न व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. एक नळ आहे, 1 टाकी भरायला म्हणजे पहिला नळ ते टाकी भरायला 10 तास लावतो, दुसरा नळ 30 टाकी भरायला 15 तास लावतो, परंतु दुसरा नळ 2 तास चालू ठेवला आणि बंद करून टाकला. मग उरलेली टाकी जी आहे ते भरण्यासाठी नळ क्रमांक 1 ला किती वेळ लागेल, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मग आता काय करावं लागेल, थोडा विचार करावा लागेल. आता विचार कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो पहा. दुसरी टाकी जी आहे त्या दुसऱ्या टाकीचा भरण्यासाठी म्हणजे दुसरी जे आपला दुसरा नळ आहे तो नळ आपल्याला किती तास दिलेले आहे ते टाकी भरण्यासाठी 15. आता 15 मधून दुसरा नळ फक्त आपल्याला 2 तास चालू ठेवायचा आहे, म्हणून याच्यातून आपण 15 मधून काय करू विद्यार्थी मित्रांनो 2 वजा करू आणि भागिले 15 ला 15 करू गुणिले. मग आता उरलेली टाकी कोण भरणार आहे, पहिला नळ. मग आता पहिल्या नळाचा जो प्रेशर आहे किंवा किती तासात भरतो 10 तासात, म्हणून गुणिले 10 करा. प्रश्न समजून घ्या. मग आता काय करणार 15 मधून 2 गेले तर 13 उरले. किती उरले 13 भागिले 15 आणि गुणिले 10. मग आता काय करणार 5 2 10, 5 त्रिक 15, बरोबर आहे. मग आता काय उरणार विद्यार्थी मित्रांनो पहा 13 2 26, या ठिकाणी आपण लिहून घेऊ 26 भागिले 5 त्रिक 15 म्हणजे भागिले 3 या ठिकाणी उरणार. किती उरणार 3. मग आता जर ऑप्शन मध्ये 26 भागिले 3 असेल तर उत्तर तेच आहे, आणि जर नसेल तर तुम्हाला सर्वांना माहित आहे काय करावं लागेल 3 ला 3. मग 8 त्रिक 24 म्हणजे या ठिकाणी 8 त्रिक 24, 24 मध्ये
26 होण्यासाठी किती मिळवावे लागेल 2 म्हणून 8.2/3 हे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि हे आपल्याला ऑप्शन क्रमांक ए मध्ये मिळत आहे। प्रश्न जर समजला असेल आणि मित्रांनो जर प्रश्न समजला जरी नाही तरी याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न घेऊ आणि मग तुमचे जे काही डाऊट असतील ते डाऊट या प्रश्नामध्ये क्लिअर होतील। आता प्रश्न व्यवस्थितरित्या यासाठी काय करावं लागेल तुम्हाला वाचून घ्यावा लागेल। आता पहा प्रश्न काय म्हणतो, एक नळ 1 टाके 10 तासात भरतो, दुसरा नळ 30 टाके 12 तासात भरतो, दुसरा नळ 2 तास चालू 2 तास चालू ठेवला व बंद केला तर पहिला नळ उर्वरित टाके किती वेळात भरेल। म्हणजे याचा अर्थ एका पहिल्या नळानं जर टाके भरायचा असेल तर 10 तास लागत आहेत, दुसऱ्या नळानं जर टाके भरायचा असेल तर 12 तास लागत आहेत। परंतु मित्रांनो दुसरा नळ आपण फक्त 2 तास चालू केला आणि बंद करून टाकला आणि उरलेली जी टाकी भरायची आहे ते आपण नळ क्रमांक 1 न जर भरले तर आपल्याला किती वेळ लागेल असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। मग आता विद्यार्थी मित्रांनो पहा आपण नळ कोणता बंद करत आहोत, दुसरा। मग दुसऱ्या नळाचा जो तास आपल्याला दिलेला आहे तो किती आहे 12, पहिलं 12 लिहून घ्या, वजा दुसरा नळ किती तास बंद करणार आहोत 2 तास म्हणून वजा 2 करा, भागिले दुसऱ्या नळाचं जे काही आपल्याला तास दिले ते लिहून घ्या, गुणिले उरलेला आपला जो उरलेलं जे टाकी आहे तो कोण भरणार आहे पहिला नळ। मग पहिल्या नळाचं काय आहे बाबा तास किती आहेत 10 लिहून घ्या, समजलं। मग 12 मधून 2 गेले तर 10 उरले, 10 भागिले 12 आणि गुणिले 10 हे तुम्हाला जर या ठिकाणी समजलं असेल तर काय करणार मग पहा 5 बे पंचे 10 आणि बे सख 12 बरोबर आहे। मग आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 10 गुणिले 5 म्हणजेच 10 वा 5 50, 50 भागिले 6 असं आपल्याकडे या ठिकाणी उत्तर दिसत आहे आपल्याला सध्या। मग आता याला काय करावं लागेल तर विद्यार्थी मित्रांनो याचे अवयव पाडू आपण। मग आता 25 दोन्ही 50, 3 दोन्ही 6, 2 2 काय झालं कटलं। मग उत्तर आपल्या ऑप्शन मध्ये आपल्याला असं दिसत आहे का की 25 भागिले 3 असं दिसत आहे का, नाही। मग आपण याला काय करणार मिश्र स्वरूपामध्ये, कसं करणार तर तुम्हाला माहित आहे 3 8 24, 24 मध्ये 25 होण्यासाठी किती मिळवावे लागतील 1, उत्तर तुमचं आलेलं आहे 8.1/3 हे तुम्हाला ऑप्शन क्रमांक ए मध्ये दिसत आहे। किती सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो। याच पद्धतीचा आपण आणखीन एक प्रश्न पाहू। प्रश्न आता समजला असेल तुम्हाला, पहा एक नळ 1 टाके 18 तासामध्ये भरतो, दुसरा नळ 30 टाके 15 तासामध्ये भरतो आणि दुसरा नळ 3च तास चालू जर ठेवला तर उरलेली टाके पहिला नळ किती तासामध्ये भरू शकेल अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता आपल्याला दुसरा नळ आपल्याला काय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बंद करायचा आहे, म्हणून दुसऱ्या नळाचा जो तास आपल्याला दिला तो तास आपण लिहून घेऊ, म्हणजे 15 गुणिले सॉरी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय करणार वजा किती तास बंद करणार आहोत आपण 3 तास, म्हणून 15 वजा 3 करू आणि भागिले 15 ला 15 करू आणि गुणिले काय करणार विद्यार्थी मित्रांनो जी आता उरलेली टाकी कोण भरणार आहे नळ क्रमांक 1। नळ क्रमांक 1 चे किती तास दिले 18 तास लिहून घ्या। आता पहा 15 मधून जर 3 गेले तर किती उरले 12, 12 भागिले 15 गुणिले 18। आता तुम्हाला समजलं असेल। आता पहा 3 चौक 12 आणि 3 पाचे 15 कोण उरलं 18 गुणिले 4 आणि भागिले 5 बरोबर आहे। आता या ठिकाणी काय करणार मग विद्यार्थी मित्रांनो 18 गुणिले 4 18 चौक 72 आणि भागिले 5 असं जर केलं तर आता थोडं व्यवस्थितरित्या लक्षात घ्या, जर 72 भागिले 5 उत्तर असेल तर तेच उत्तर आहे आणि जर नसेल तर मग आता उत्तर काय येईल पहा विद्यार्थी मित्रांनो 5 ला 5 ठेवा। मग आता काय करणार 14 पंचे 70 म्हणून या ठिकाणी 14 पाचे 70, 70 मध्ये किती मिळवावे लागेल तेव्हा उत्तर आपल्याला 72 मिळेल तर 2 मिळवावे लागेल, म्हणजे उत्तर आपल्याकडे मिळत आहे 14.3
2/5 हे आपल्याला ऑप्शन मध्ये कुठंच दिसत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे, यापैकी नाही. आणि मित्रांनो पहा, आपण या लेक्चरच्या माध्यमातून 3 टाईप पाहिलेले आहेत. आणि मित्रांनो या नंतरच्या ज्या काही टाईप आहेत ते आपण या नंतरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करत चला. आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा आपल्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. परत भेटू नंतर एका व्हिडिओसह. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.